वृषभ राशी 22 ते 28 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। वृषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे, कारण पितृपक्ष पंधरवडा संपून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे। त्यामुळे सप्टेंबरचा हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि तुमचे प्रेमजीवन या काळात कसे असेल, चला जाणून घेऊयात। वृषभ राशी या आठवड्यात कुटुंबात आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे। घरातील वातावरण आनंदी राहील। हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल। गुंतवणूक आणि मालमत्तेशी संबंधित कोणतेही मोठे निर्णय तुमच्या बाजूने असतील। आरोग्याच्या दृष्टिकोनातून पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात। तुमच्या आहाराकडे लक्ष द्या। तुमचे प्रेमजीवन गोड होईल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल। धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींमध्ये तुमची आवड वाढेल। तुम्हाला धार्मिक मेळाव्यात किंवा धार्मिक उपासनेत सहभागी होण्याची संधी मिळेल। हा आठवडा तुमच्या आत्मविश्वास आणि समर्पणाला नवीन दिशा देईल। वृषभ राशी या आठवड्यात घरात आणि बाहेरील किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करणे चांगले। वृषभ राशी तुमच्या नात्यात तीव्रता वाढवा। साधारणपणे तुम्ही सेवाभावी किंवा दर्जेदार वेळ देणारे भागीदार असता। तुम्हाला सातत्य, स्थिरता हवी असते आणि तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीसोबत शक्य तितके जीवन उपभोगण्याची इच्छा असते। तरीही यामुळे असे संबंध निर्माण होऊ शकतात जे फक्त आरामदायी असतील। सोमवार 22 सप्टेंबर रोजी मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करत असताना तुमच्याकडे तुमचे रोमॅन्टिक जीवन बदलण्याची आणि शेवटी तुम्हाला हवी असलेली खोली आणि संबंध साध्य करण्याची संधी आहे। तुमच्या अंतर्गत इच्छांसह तुम्हाला काय प्रेरणा देते यावर मंगळ राज्य करतो। वृश्चिक राशीमध्ये ते तुमच्या रोमॅन्टिक जीवनातील या थीमवर प्रकाश टाकते, ज्यामुळे तुम्हाला स्थिर व्यक्ती निवडण्यास मदत होते, परंतु तुम्हाला हवे असलेले खोल भावनिक बंध देखील खरोखर प्रज्वलित करते। सोमवार 22 सप्टेंबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत मंगळ वृश्चिक राशीत राहील, ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिक वाढ आणि भावनिक सखोलतेसाठी संधी मिळतील। या काळात तुमचा जोडीदार काय करत आहे हे पाहणे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही तुमच्या नात्याकडे कसे पाहत आहात हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला तुमच्या नात्यात अधिक सखोलता हवी असेल तर त्याची सुरुवात तुमच्या स्वतःच्या भावनिक बुद्धिमत्तेपासून झाली पाहिजे। तुमच्या आतील इच्छा आणि भावनांवर चिंतन किंवा डायरिंग करायला सुरुवात करा। त्यांना दूर ढकलण्याऐवजी त्यांच्यासाठी जागा ठेवा। तुमच्या भावना किंवा तुम्हाला काय हवे आहे ते वर्णन करण्यासाठी स्वतःला आव्हान द्या। तुम्ही स्वतःच्या आत खोलवर जाताच तुम्ही जोडीदारासोबतही असेच करू शकाल। एकत्र पुस्तक वाचण्याचा किंवा ऐकण्याचा विचार करा, कारण यामुळे तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराचे मानसिक आणि भावनिक बंध अधिक दृढ होण्यास मदत होऊ शकते। जर तुमचे नाते आधी स्थिरतेची तुमची गरज पूर्ण करत असेल तर ते खूप छान आहे, परंतु आता तुमच्या भावनिक गरजा देखील पूर्ण करण्याची संधी आहे। वृषभ राशी या आठवड्यात स्वतःची काळजी घेण्यासाठी सज्ज व्हा। तुमच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। आराम करणे आणि आत्म अभिव्यक्तीचे नवीन प्रकार एक्सप्लोर करणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते, मग ते आरामदायी बबल बाथ असो किंवा सर्जनशील प्रकल्प असो। वृषभ राशीला या आठवड्यात स्थैर्य लाभेल। तुम्हाला अनेक नव्या संधी मिळतील। तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल। तुमचे वैयक्तिक नातेसंबंधही चांगले राहतील। तुम्ही या आठवड्यात योग्य नियोजनाने यशस्वी होऊ शकाल। करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतील। तुम्हाला कामात परिवर्तन करण्याची संधी मिळेल। नोकरदारांना वरिष्ठांची कौतुकाची थाप मिळेल। नवीन प्रकल्प हाताळताना थोडा ताण जाणवू शकतो, पण तुम्ही पूर्ण करू शकाल। तुम्ही आपल्या संवाद कौशल्याच्या जोरावर अडचणीवर मात कराल। व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील आणि तुम्हाला व्यवसाय वृद्धीच्या संधी मिळतील। वृषभ राशीची आर्थिक स्थिती चांगली असेल। नातेवाईकांना दिलेली कर्जे परत मिळू शकतात। तुम्हाला यामुळे दिलासा मिळेल। तुम्ही काही आलिशान वस्तू खरेदी कराल, पण तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि बचत करावी लागेल। वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना उत्साह जाणवेल। स्पर्धा परीक्षेत मनासारखे यश मिळेल। उच्च शिक्षण घेणाऱ्यांना परदेशी जाण्याची संधी मिळेल। विज्ञान, लेखन, कला व तंत्रज्ञान या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची प्रगती होईल। वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल, पण आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या व व्यायाम करणे महत्त्वाचे असेल। प्रवास करताना काळजी घ्यावी। तसेच ज्येष्ठांनी नियमित तपासणी करून घ्यावी। वृषभ राशीच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील।
एखादा शुभ कार्याचा कार्यक्रम पार पडेल, त्यामुळे कौटुंबिक मेळावे होईल. तुम्हाला पालकांची साथ लाभेल. तुम्हाला आनंद मिळेल. वृषभ राशीच्या प्रेमजीवनात आनंदी वातावरण असेल. तुमच्या प्रेमात गोडवा वाढेल. जोडीदाराला खुश कराल. यामुळे प्रेमाचे नाते घट्ट होईल. एकटे असणाऱ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागू शकते. तुम्हाला योग्य जोडीदार भेटेल. वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात गैरसमज दूर होतील. तुमच्या नात्यात ताळमेळ राहील. जोडीदाराची साथ लाभेल. वृषभ राशी, ब्रह्मांड या आठवड्यात तुमच्या सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन देते. तुम्हाला स्वतःला मुक्तपणे व्यक्त करण्यास उद्युक्त करते. सूर्याची स्थिती तुम्ही सोडून दिलेल्या छंदांना आणि प्रकल्पांना प्रकाश देत आहे. या आठवणींना पुन्हा भेटा. या आवडींना पुन्हा भेटा. ते पूर्ण करण्याचे आश्वासन देतात. व्यावसायिकदृष्ट्या संवादात स्पष्टता महत्त्वाची आहे. कामावर गैरसमज टाळण्यासाठी संदेश स्पष्ट आहेत याची खात्री करा. नातेसंबंध केंद्रस्थानी असतात. बुध तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे संघर्ष सोडवण्यास प्रवृत्त करतो. संबंध मजबूत करण्यासाठी मोकळेपणा आणि असुरक्षितता स्वीकारा. आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीची छाननी करा आणि रूढीवाडी धोरणे निवडा. जोखमीपेक्षा स्थिरता पसंत केली जाते. तुम्हाला लहान आनंदांमध्ये आनंद मिळेल. कदाचित घरी शिजवलेले जेवण खा किंवा निसर्गाचे सौंदर्य पुन्हा शोधा. आरोग्याच्या बाबतीत तुमचा मानसिक आणि शारीरिक स्थितीशी सुसंगत राहण्यासाठी योग किंवा ताईची सारख्या ग्राउंडिंग व्यवसायांवर, व्यायामांवर लक्ष केंद्रित करा. या आठवड्यातील आकाशीय ऊर्जा मंद, स्थिर प्रगतीचा प्रोत्साहन देते. घाई करण्याची इच्छा टाळा. एकटेपणाचे क्षण स्वीकारा. ते मौल्यवान आत्मनिरीक्षण देतात. वृषभ राशी, प्रक्रियेवर विश्वास ठेवा. संयम तुम्हाला तुमच्या आकांक्षाशी जुळवून घेतो. वृषभ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा असेल. शुभ क्रमांक 4 असेल. शुभ दिवस गुरुवार असेल. आणि आठवड्याचा सल्ला आहे की गणरायाच्या आशीर्वादाने सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. एकंदरीतच पाहता वृषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.